सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहूजी। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं देणाऱ्या स्पर्धकास आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका सप्रेमेंट म्हणून देणार आहोत। तर या चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। मी आपल्याला 3 प्रश्न विचारेल, आपण तिन्ही प्रश्नांची जर बरोबर उत्तरं दिली किंवा 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर समितीमार्फत आपल्याला एक पुस्तिका आम्ही सप्रेमेंट देऊ। तर माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय होते? अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे। बरोबर, पहिल्या प्रश्नांचं उत्तर आपल्या स्पर्धकांनी बरोबर दिलेलं आहे। मी आपल्याला दुसरा प्रश्न विचारतो, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाघा तालुका वाटेगाव या ठिकाणी झाला। बरोबर, अगदी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्या स्पर्धकांनी बरोबर दिलेलं आहे। मी आपल्याला शेवटचा आणि तिसरा प्रश्न विचारतोय, अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध छक्कड आहे, ती छक्कड कोणती? अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध छक्कड असलेली माझे मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते कायली, ही छक्कड होती। बरोबर, तिन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या स्पर्धकाने दिलेली आहे। आपलं नाव सांगा, आपण काय करता सांगा? मी गायक आहे, माझं नाव गणेश लोंढे आहे आणि मी अण्णाभाऊंची बाबासाहेबांची हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम। धन्यवाद। एक कडवं होऊन जाऊ द्या या ठिकाणी, एक कडवं। आवाज मोठा। अहो राहणीमान साधी सुधी, राहणीमान साधी सुधी, लय तल्लख बुद्धी, छोटस गाव वाटेगाव, छोटस गाव वाटेगाव, महाराष्ट्राच्या मातीत मांगाच्या जातीत गाजत या नाव अण्णाभाऊ। अरे महाराष्ट्राच्या मातीत मांगाच्या जातीत गाजत या नाव अण्णाभाऊ। सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी समितीमार्फत आपण आपल्याला एक त्यांच्या जीवनावर आधारित ही पुस्तिका सप्रेमेंट देण्यात येत आहे।